नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। भरपूर दिवसांनी व्हिडिओ आणतोय माझा मी। आम्ही तर गेलेलो त्याला मागच्या शनिवारी जत्रेला। इकडे कुठे गेलो का मेघा आपण जत्रेला? ते मेघा कुठे जत्रेला गेलो आपण? बावनचाळ जत्रेला। हां, तर आम्ही गेलो बावनचाळ रेल्वे स्टेशन समोर गेलेलो। जत्रा संपली ती 17 डिसेंबर पर्यंतच होती वाटतं ती, आय थिंक। तर आम्ही तिकडे गेलेलो, तर खूप मजा आली त्या जत्रेला। ते थोडासा व्हिडिओ बनवला आम्ही, हा रिक्षामध्ये आम्ही काढलेला व्हिडिओ आहे। बघा, जत्रेला पोचलो त्या दिवशी आम्ही। आता तुम्हाला इंटरेस्ट दाखवतो जत्रेचा। हा इंटरेस्ट होता जत्रेचा। पुढच्या वेळी तुम्ही जत्रेला जावा नक्की। काही कारणासमोर टाकता नव्हता आलेला व्हिडिओ, तुम्ही आज टाकणार आहे। हा एंट्रन्स आहे। आतमध्ये आम्ही गेलो। रिद्धिश आहे, हा रिद्धिश आणि मेघाने एंट्री केली। एंट्री केल्यात ना बाजूलाच ना इकडे ना लेडीजचे ज्वेलरीज होते, म्हणजे ते घेत होते लोक। आम्ही गेलो ना तिकडे, त्याच्या मेघाने काहीतरी घेतलं असतं। मग आम्ही समोर चपला त्या विकत होते तिकडे, चपला बूट्स लेडीजच्या। तर मेघाला आम्ही 200 रुपये चप्पल घेतली। त्याच्या बाजूलाच ना बघा, आम्ही पण 200 रुपये चपला मस्त होत्या। शूटिंग पण घेते 200 चप्पल काय काय होत्या त्या, छान होत्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल्स होते इकडे। त्याच्या बाजूलाच ना लहान मुलांची स्टेशनरी होती। तिकडे आम्ही रिद्धिशला मग कुठली पेन्सिल घेतली आपण तुला तिकडे? मेकॅनिकल पेन्सिल घेतली बघा। ऑल आयटम 10 रुपीज, म्हणजे खूप चांगला बघा। 10 रुपीज स्टार्ट होतं। 10, 20, 30 असे सगळे ॲड होते। 40, 50 पर्यंत, 50 रुपयापर्यंत सगळं होतं इकडे। काही वेगवेगळ्या प्रकार 100 रुपयापर्यंत होतं, पण चांगल्या होत्या गोष्टी। मला खूप आवडल्या। पेन्स पण चांगले होते 10 रुपयाला। तर मी तिकडे पेन्सिल घेतली रिद्धिशला पेंटिंगसाठी। जे म्हणजे काय घेतलं पेंटिंगसाठी रिद्धिश आपण? ते कलर करायला पेंटिंगसाठी आपण ब्रश घेतला आणि कलर्स घेतले। त्याच्यानंतर आम्ही पुढे आहे ना, हे पापड होते इकडे विकत, म्हणजे ह्याचे पापड होते, तांदळाचे, नाचणीचे, पोह्याचे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते। ते 50-50 रुपयाला होते। तर आम्ही 2 घेतले पॅकेट। आम्ही आपण कुठलं घेतलं मेघा? पोहा आणि तांदळाचे पापड आम्ही घेतले, नाचणीचे पण घेतले। त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर आम्ही पर्स बघितल्या। 100-100 रुपयाला पर्स होते इकडे, छान होते। आपण ते असतात ना, म्हणजे गुजराती लोकांची कशी बांधलेली साडी असते, त्याची तिथे डिझाईन होत्या पर्सवर होती। त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो। बालनगरी म्हणून होतं, तिकडे आम्ही राईड्स केल्या। त्याच्या आता शूटिंग दाखवेल मी। आम्ही आतमध्ये गेलो। रिद्धिशला एवढी घाई लागलेली की तो आतमध्ये कधी जातो असं झालेलं होतं त्याला। तो बघा, बघितलं हेच चाललं त्याचं, कधी आपण राईड्स करतोय कुठल्या गोष्टी। पण आम्ही राईड्स जास्त नाही केल्या, 2च राईड्स केल्या। कारण त्या राईड्स बघितल्या ना तर खूप कॉस्टली होत्या मला ना, म्हणजे असं वाटलं मला। कारण का सगळ्या राईड्स 50 रुपयाच्या पुढेच होत्या। ज्या नसा की त्यामध्ये एवढं त्या नव्हत्या, म्हणजे त्याच्याप्रमाणे। हा ही एक राईड चांगली होती की रिद्धिश आणि मेघा बसली। बघा आता ही राईड छान होती, म्हणजे एकदम जसा घोडा कसा फास्ट पळतो, हळूहळू असं एकदम फास्ट पळायला लागतो, अशी राईड होती। स्टार्टिंग एकदम स्लो चालते आणि जसं स्पीड पकडतो तेव्हा खूप मजा येते। मेघाने एन्जॉय केला की मला माहीत नाही, पण रिद्धिशने खूप एन्जॉय केला त्या राईडमध्ये। बघा राईड चालू होईल आता, त्याची शूटिंग आहे ही। मेघा मला बाय करते काय बोलते काय माहिती, बाय केलं वाटतं। ओके, चालू आली राईड, ही राईड चालू झाली। मित्रांनो, तुम्ही मला सबस्क्राईब करत नाही आहेत, भरपूर दिवस झाले माझे तुम्ही सबस्क्राईबर थांबले आहेत। मला सबस्क्राईब करा, लाईक करा, मला कमेंट द्या किंवा तुम्ही कसा व्हिडिओ बनव, तसे व्हिडिओ बनव, तर मला कळेल मी काय व्हिडिओमध्ये चुकतोय, काय कसा बनवायला पाहिजे, अशा मला कमेंट पण आल्या पाहिजे तुमच्याकडून। तर नक्की मला कमेंटसुद्धा द्या, जमेल तशा। राईड चालू झाली बघा। या राईडमध्ये खूप मजा येणार आहे बघा। आता थोड्या वेळ मेघा अशी कसं माहिती आहे, ही राईड म्हणजे अशी वाटते तुम्हाला सरळ जाते, पण नंतर ना ही अशी डोलायला लागते। जशी कशी होडी आपली अशी होते, तशी ही राईड अशी हलायला लागते। त्याच्यामुळे असं वाटतं की आपण पडतो की काय, पण तसं पडत नाही। खूप मजा येते राईडमध्ये, हे बघ आहे ना। असं वाटतं की खूप म्हणजे झपकन असं निघून जातो, म्हणजे अशी राईड वाटते ती। रिद्धिशने खूप एन्जॉय केला। रिद्धिश तू एन्जॉय केलास की नाही राईडमध्ये? खूप मजा आली। रिद्धिशला तर खूप मजा आली। असं वाटत होतं की
आकाशात आपण उडतो, विमानात उडतो असं वाटतं. ओके ओके, म्हणजे असं हलतं. बघितलं त्याला असं वाटलं की तो विमानात उडतो की काय, असं त्याला वाटायला लागलेलं. पण मेघाने त्यानंतर डोळे मिटूनच घेतले आमच्या. हे बघा. तर मित्रांनो, आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही आठवणीन. माझे 135 सबस्क्रायबर झालेत आतापर्यंत. ते लवकरात लवकर 250 500 होऊन दे, 1000 होऊन दे, ही इच्छा आहे. तुमचा सपोर्ट मिळेल तर हे होईल लवकर. जशा कसा येते राईड कशी फास्ट फास्ट जाते तसे आमचे सबस्क्रायबर फास्ट फास्ट करून दे अशी आमची इच्छा आहे खूप. त्या राईडप्रमाणे आमचे सबस्क्रायबर पटापट होऊन दे. नंतर थोडं मी बाहेर असं कॅमेरा मागे बघितला तर आकाश पाहण्या बघा. आकाशमध्ये मला रिद्धिश सांगत होता पण मी नाही बसलो, मला खूप भीती वाटत होती. तर मी पण नाही बसलो, रिद्धिश पण नाही बसला आणि मेघा पण नाही बसली. आम्ही दुसऱ्या राईडमध्ये बसलो, ती राईड तुम्हाला पुढे दिसायला जातात. तर आमचे व्हिडिओ बघत जा मित्रांनो, कसे त्याच्यात तुम्ही कमेंट देत जा आठवणीने. मग ही राईड संपली आता फायनली. आम्हाला लाईक करा आठवणीने. फायनली ही राईड संपली. 10 राऊंड तरी मारले पण या राईड मध्ये खूप मजा आली. रिद्धिशने खूप एन्जॉय केला. थांबल्याच्या नंतर ऍक्च्युली मला काय कळलंच नाही, उतरायची जागा इकडे होती पण त्या लोकांनी पूर्ण फिरवून त्या लोकांनी इकडे का ठेवले मला सुद्धा कळलं नाही. तर रिद्धिश आता बघा चालत चालत येत तिकडून बघा आता येत. मग त्याच्यात आम्ही पुढची राईड तुला दाखवू तुम्हाला. मित्रांनो तुम्हाला बोललो ना आता कमेंट करा आणि तुम्हाला कमेंट करा का बोलतोय माहितीये, तुम्ही कमेंट कराल ना तर आम्हाला कळेल की व्हिडिओ आम्ही कसे बनवू, याच्यात काय चेंजेस करायला पाहिजे. तुमच्या कमेंट आमच्यासाठी भरपूर महत्त्वाचे आहेत. आणि तुम्ही सबस्क्राईब करत जा आणि तुमच्या मित्रांना पण सांगत जा की माझ्या यांना सबस्क्राईब करा, लाईक करायला. नंतर आम्ही या बघा ही राईड दिसते तुम्हाला जी होते होडीसारखी वर खाली त्या राईडमध्ये बसलो. मेघा नाही बसली, मेघा शूटिंग करत होती माझी रिद्धिशची. आता ही राईड मध्ये दाखवतो तुम्हाला काय आली मजा. या राईडमध्ये मी घाबरलोय पण रिद्धिश पण घाबरलाय की नाही मला माहित नाही, पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की रिद्धिश घाबरलाय की नाही घाबरलाय. बघा याच्यामध्ये बघा मी बसलोय, रिद्धिश बसलाय. आता मजा बघा. हे आता स्लो वाटतंय, तो जर स्पीड पकडेल ना तेव्हा पूर्ण असं वाटतं की आपण असं तोंडावर पडू की काय या राईडमध्ये. मी तर खूप घाबरलेलो, मी ओरडत होतो दाखवायला पण मी खूप आतून घाबरलेलो खरं सांगतो तुम्हाला मी. मित्रांनो आता तुम्ही आमचे मित्रच आहेत, तुम्ही सगळे आमचे सबस्क्रायबर, मग तुम्हाला सांगायला का मला आज वाटत नाहीये मी घाबरलेलो ते. हे बघा रिद्धिश पण घाबरलेला पण दाखवत नव्हता तो, असं आम्हाला तरी वाटतं. रिद्धिश नाही मला असं वाटतं तू घाबरलेला खरंच. नाही खरंच असं मला काय वाटतं काय माहिती. तुझ्या पण असं पोटातलं पाणी वरती खाली होतं असं मला वाटत होतं. असं वाटत होतं की आम्ही आकाशातून खाली येतो ना, असं माणूस पडतो कसं असं वाटत होतं. बघा आमच्या वरतून किती जण बसलेत बघा. ते घाबरत नव्हते पण आम्ही घाबरलेलो, आम्ही खूप तळाला बसलेलो ते पण आम्हाला भीती वाटत होती. खूप मजा आली राईडला पण. ही राईड केल्याच्या नंतर आम्ही बाहेर पडलो एक्झिट डोअरला. हे बघा इकडे टी शर्ट होत्या स्लोगनवाल्या पण आम्ही घेतल्या नाहीत, ते पण खूप कॉस्टली वाटल्या मला त्याप्रमाणे, म्हणजे टी शर्ट प्रमाणे ते खूप कॉस्टली दिसत होतं, मग आम्ही ते घेतल्या नाहीत. तर मित्रांनो आमचा व्हिडिओ असेच बघत राहा. आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि कमेंट सुद्धा करा. मग आम्ही कापूस घेतला बघा खायला आणि तिथून बाहेर पडलो. तर गणपती बाप्पा मोरया, बाय. आणि असेच आमचे व्हिडिओ नवीन येतील, त्यांना सपोर्ट करा. बाय.